पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा. पश्चिम आशियातल्या चिरकाल शांततेच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. निवडणूक आयोगाला SIR करण्याचा संपूर्ण संवैधानिक अधिकार. विरोधकांच्या मागणीनुसारच मतदार याद्यांमध्ये सुधारणा. गृहमंत्री अमित शहा यांचे विरोधकांना उत्तर. परदेशी घुसखोरांना संरक्षण देण्यासाठीच SIRला विरोध. निवडणुकीतल्या पराभवामुळे असे आरोप विरोधक करत असल्याची अमित शहा यांची टीका. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 3ही आरोपांवर अमित शहा यांचं स्पष्टीकरण. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, अधिकार आणि CCTV फुटेज संदर्भात नियमानुसारच कार्यवाही. अमित शहा. राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांवर तसंच वंदे मातरमच्या 150व्या वर्षपूर्तीवर होणार चर्चा. लोकसभेत आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार विनियोग विधेयकाचा प्रस्ताव. आशियाई विकास बँकेनं भारताच्या विकास दर अंदाजात केली सुधारणा. चालू आर्थिक वर्षात विकास दर 7.2 राहण्याचा अंदाज. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन मालकांकडून ई-चलनच्या माध्यमातून प्रलंबित दंड वसुलीसाठी राज्य सरकार अभय योजना आणणार. मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. राज्यातल्या महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी जमिनीच्या अकृषक परवानगीची अट रद्द केल्यानंतर सनद घेण्याची अटही रद्द. चंद्रशेखर बावनकुळे. पंप स्टोरेज प्रकल्प उभारणी विषयक करारांमुळे राज्यात 5,800 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची वाढ अपेक्षित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत अर्जेंटिनाला नमवून भारतानं पटकावलं कांस्य पदक. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा क्रिकेट सामना चंदीगडमधल्या मुल्लानपूर इथे होणार. संध्याकाळी 7 वाजता सामन्याची होणार सुरुवात.